तुम्ही सर्वांनीच माहेरची साडी हा चित्रपट ही मूवी बघितलेला असाल। तर आज मी जाणार आहे रमेश भाटकर सरांचं गाव रत्नागिरीतील भाटे हा त्यांचा गाव आहे आणि तिथेच जाऊन त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। बॉल टाकू मी? हळू टाकतो जवळून। ओ वाव मस्त। आणखी एक टाकतो। हां सेम अरे वा कॅच घर बघू शकता तुम्ही रमेश भाटकर सरांचं घर अतिशय सुंदर आणि चांगला घर आहे। माझं नाव विजयश्री गंगाधर भाटकर, मी भाट्यात राहते। रमेश हा माझ्या मोठ्या दिरांचा मुलगा। अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, आदाब, केम चो, कसा काय, हेलो बन, वेलकम, वनक्कम, जय भीम। मी राहित फकीर मोहम्मद सोलकर आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहे। तर तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल की 2023 मध्ये आपण एक सिरीज चालू केली होती। सिरीजचं नाव कोकण रत्न। तर आज मी जाणार आहे, तुम्ही सर्वांनीच माहेरची साडी हा चित्रपट ही मूवी बघितलेला असाल। तर आज मी जाणार आहे रमेश भाटकर सरांचं गाव रत्नागिरीतील भाटे हा त्यांचा गाव आहे आणि तिथेच जाऊन त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, एक चांगला ब्लॉग देण्याचा प्रयत्न असेल। चला प्रवासाला सुरुवात करूया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रत्नागिरी सिटीपासून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे रमेश भाटकर सरांचं गाव। गोगटे कॉलेज, दोन 2023 ऑक्टोबरपासून मी कोकण रत्न सिरीज चालू केली। सचिन तेंडुलकर सर, माधुरी दीक्षित मॅम यांच्यापासून मी ही सिरीज चालू केली। सर्वात अगोदर मी हरचे गावात सचिन तेंडुलकर सरांच्या गावी, त्याच्यानंतर मग मी माधुरी दीक्षित मॅम आणि त्याच्यानंतर मग असे बरेच आपले जे कोकणातील कलाकार आहेत त्यांच्या घरी मी गेलो। 5 महिने झाले आपल्या ऑपरेशनला। ॲक्सिडेंट झाला होता 17 सप्टेंबरला। त्याच्यानंतर डॉक्टर बोलले होते की कमीत कमी 8-10 महिने तुम्ही बाईक चालवू शकत नाही, परंतु फिजिओथेरपी आणि तुमच्या सर्वांचा प्रेम, दुवा, आशीर्वाद ही मी चालवत आहे बाईक। लॉंग राईड नाही जमत मला, मी असं लोकल चालवतो इथे तिथे। समोर आपल्याला दिसते भाटे बीच आणि भाटे गावालाच लागून असलेला बीच आहे। इथे भाटे गाव आहे आणि इथे हा समुद्र किनारा आहे, अरेबियन सी। असे बरेच टुरिस्ट आहेत ते इथे फिरायला येतात आपल्या भाटे बीचला। हे बघा, राईट साईडला जर गेलात तर भाटे बीच आणि पुढून जर लेफ्टला गेलात तर भाटे गाव इथून 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। तर इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे। किती जणांनी आपली कोकण रत्न सिरीज पाहिलेली आहे नक्कीच कमेंट करून सांगा। कालवा काढतात मला वाटते। हे कर्नाटकाला जाऊन सुद्धा व्हिडिओ बनवली आहे। कर्नाटकामध्ये दीपिका पडुकोन, गोवामध्ये लता मंगेशकर मॅम, वर्षा उसगावकर मॅम, असे खूप व्हिडिओज बनवले आहेत मी। भाटे मला एक्झॅक्ट आयडिया नाही आहे, कोणाला तरी विचारेन मी। येस, भाटे गावची ग्रामपंचायत आहे। ग्रामपंचायत कार्यालय भाटे, स्थापना 15/3/1959 स्थापना झाली आहे ग्रामपंचायतची भाटे गावाच्या। इथेच दुकान देखील आहे, तिथेच जाऊन विचारू का? ते एक दुकान आहे छोटासा। अगर रमेश भाटकर सरांचं घर कुठे? हेच हे बघा, आपले कोकणातील कलाकार रमेश भाटकर सर यांचं हे घर आहे, कौलारू घर आहे, आपण बघू शकता।
अच्छा, हा मागचा भाग आहे, पुढचा भाग समोर आहे. ओके, कोण आहेत का? कोण आहेत घरी? अच्छा, ओके ओके. मी इकडचाच आहे, राजापूरचा आहे, राजापूर सागवे कात्रा देवी. ओके, आलो आलो. हो हो, गाडी लावून दे नाही ते. ओके, थँक्यू. प्रेमळ लोक आहेत खरंच. तर बघा, हे समोर रमेश भाटकर सरांचा घर आहे, कौलारू घर आहे. चला, काका आहेत बघा. हा मागचा भाग आहे. हा मागचा भाग आहे. येस, गणेश बॉल आहे. बॉल टाकू मी? हळू हळू टाकतो, हळू टाकतो. जवळून. ओ वाव, मस्त. आणखी एक टाकतो. या या. हां, सेम 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 सेम. अरे वा, कॅच कॅच कॅच. अरे रे रे रे, डॉट बॉल झाला. हे बघा, हे समोरचा भाग आहे, पण बघू शकता अतिशय सुंदर असं घर आहे. घर धावांसाठी. बेबी, काय नाव आहे तुझं? तन्वी. भाऊ, तुझं नाव काय? श्रीदुल भाटकर. तन्वी भाटकर. ओके. बॉल गेला. आता तुम्ही खेळा. हा, हे घ्या, आता तुम्ही खेळा. आता तुम्ही खेळा. एक. थँक्यू. अरे रे रे रे, नो बॉल. नो बॉल. बॉल चुकला की नो बॉल. ओके. घराबाहेरचा परिसर तुम्ही बघू शकता. तन्वी आहे ह्या साईडला आणि श्रीदुल ओके क्रिकेट खेळत होते. तर घर बघू शकता तुम्ही, रमेश भाटकर सरांचं घर अतिशय सुंदर आणि चांगला घर आहे. सुभोद्रा भवन भाटे सन 1940चं घर आहे. कसा घर ठेवलेलं आहे ते तुम्हाला मी आतमध्ये जाऊन दाखवणार आहे. चला आत. हो, तन्वी जिंकली पण. हो, श्रीदू हाडला. हे बघा, हे घर बघा तुम्ही, जुना घर आहे आणि तसंच स्ट्रक्चर ठेवलेलं आहे. होय होय. देवघर आहे बघा. अच्छा, हे देवघर आहे, खूप ऍक्टिव्ह आहे. तर हे बघा, हे पूर्वीच्या काळात कुठेही काय स्टोर करून ठेवायचं असेल ना, कुठलीही वस्तू ठेवायची असेल तर याच्यामध्ये ठेवत होते. आणि ह्याला खुंटी म्हणतात, खुंटी. ओके, खुंटी आहे. आणि हा बांधकाम तुम्हाला दाखवतो. काका, हे सागवानी आहे. हे बघा, ही सागवानी आहे. पूर्ण लाकूड हे आहे ना, सागवानी वापर केलेला आहे. सर्व सागवानी. हे बघा, वरती पण आहे ना, सर्व सागवानीचा वापर केलेला आहे. तर काकांनाच विचारलं मी, काका रमेश भाटकर सरांचं घर, ते काका बोलले हाच. म्हणजे बघा किती लकीली मी आलो आणि त्यांचं घर सापडलं मला. थँक्यू. चला तुम्हाला घर दाखवतो. आणि याला ओटी म्हणतात, पळवी ओटी असं म्हणतात. आणि पूर्वी होती, नंतर मग ते घरात ते मार पडले वादळ 2010 मध्ये. हा, 10 मध्ये पडल्यावर नंतर मग ती पडी होती. म्हटलं माझं बायपास झाला. माझं बायपास झाल्यानंतर मग विचार केला, खर्च करावाच लागणार. 3 लाख रुपये खर्च केला रुपींसाठी. आणि नंतर ह्याच्यासाठी जमिनी होत्या, त्याच्यासाठी पण माझी इंग्लिश घातली. अच्छा. हा, पण हे 40 सालाचं घर आहे. 1940 सालाचा. येस. कुठे आहे जिम? अच्छा, सर्व माहिती आहे बघा तन्वीला. आपला पप्पा कुठे आहे? सागवानी वापर केलेला आहे. आणि या साईडला मातीची भिंत आहे ना? हो हो, मातीची भिंत आहे. प्लॅस्टर केलं. ओके, याच्यावरती प्लास्टर केलंय तुम्ही. आतमध्ये देवाची खोली. ओके. अशीच आहे रूम. ही मातीची रूम आहे. ओके. घर आंब्याचा छान घर आहे.
असं नाव माहेरची साडी ह्या चित्रपटात अलका कुबल मॅम बरोबर त्यांची भूमिका दिसली होती आणि आज त्यांच्या मूळ गावी आलेलो आहे का की मला रमेश भाटकर सरांबद्दल थोडीफार माहिती पाहिजे. हो देते ना. ओके. माझं नाव विजयश्री गंगाधर भाटकर, मी भाट्यात राहते. रमेश हा माझ्या मोठ्या दिरांचा मुलगा. तेव्हा रमेश आमचं म्हणजे नाटकात भरपूर कामं करतो, पिक्चरमध्ये पण केलं, पण इथे गोगटे कॉलेजला जर तो आला तर पहिलं घरी आल्याशिवाय तो स्टेजवर चढणार पण नाही. आणि आम्हाला पण कधी आम्ही गेलो नाही तर खूप आमच्यावर पण रागावायचा तो, पण आम्ही त्याची नाटकं म्हणजे खूप बघायचो. तसं काय आम्हाला त्याने कधी, आणि पुढची अगदी तिकीटही असायची आम्हाला. घरातली माणसं म्हणून काहीतरी म्हणजे पाठी वगैरे असं काही नाही. पास म्हणजे आम्ही 25 माणसं जरी गेलो तरी आम्हाला तो पास द्यायचा. आणि त्याला एवढं म्हणजे आमच्या घराबद्दल त्याला म्हणजे त्याचंच हे घर आहे म्हटल्यावर काय प्रश्नच नाही, पण खूप अगदी अभिमानाने तो सांगायचा नाटकाला नक्की यायचं. आणि हे जेव्हा गेलेत नाही नाटकाला एका, तेव्हा म्हणायचे काय हो काका माझं नाटक काय तुम्हाला आवडलं नाही काय, तुम्ही येत का नाही. ते म्हणाले अरे तू 25-20 पास देतोच एकाला आणि एवढी घरातली माणसं म्हटल्यावर मग काय. तर म्हणे तो माझा प्रश्न आहे, मला तुम्ही माझं नाटक बघायला यायलाच पाहिजे. आणि अगदी अभिमानान म्हणजे कधी गर्व नाही त्याला काय नाही, किंवा आम्ही सख्खे चुलत असं कधीच नाही त्याने. आणि आमची अजून म्हणजे एवढं मोठं घर आहे, इष्टेक आहे आमची, पण आम्हाला असं कधी त्याने म्हणजे असं भेदभाव झालेला कधी भासवून दिलेलं नाही. अगदी प्रेमान. त्याची मिसेस पण आता ती जज आहे, पण ती पण कधी आली ना तर कधीच तिने पण असं भेदभाव केलेला नाही. मोठा भाऊ आहे, त्याला बहीण आहे, कोण आमच्या रमेशला आता मुलाचं लग्न झालंय. ती असून पण आमची सगळं म्हणजे आमचं कुटुंब अजूनपर्यंत एकत्रच आहे. आणि इसेवाटे काही आमचे झालेले नाही. हे जुनं घर आहे आणि त्याने हो हो सगळी माणसं एकत्रच आहेत, पण घरात आमच्या असं भेदभाव नाही. चुलत सख्खे हे भेदभाव नाही. अजून सगळं कुटुंब आमचं एकत्र, इसेवाटे काही झालेले नाही आमच्या. तर रमेश भाटकर सरांचं गावावरती प्रेम होता का? हो खूप खूप. तो इथे आला की सांगायचं काकी आज काय करणार आहेस. जवळानी त्याला म्हणजे कोलंबी माहितीये ना, कोलंबी माहितीये मला. कोलंबी आणि जवळा त्याला हा जवळा आणि भाकरी त्याला खूप म्हणजे कांदा घालून आवडायची. आंबील आंबील त्यांच्या वडिलांना खूप खूप. अच्छा अच्छा. त्यांचे वडील पण म्युझिक डायरेक्टर. हो स्नेल भाटकर है ना. हो म्युझिक डायरेक्टर असे होते ना ते. तर म्हणजे खूप त्यांनी सुद्धा भजने इथे वगैरे केल्यानी, पण त्यांना आंबलीची जास्त, पण ते पण आमच्या अण्णा आले. संगीत वगैरे त्यांना खूप अण्णांनी आमच्या संगीत वगैरे दिलेलं. हो हो. पण असं म्हणजे मी एवढा मोठा नट आहे, आम्ही गावाला राहतो, पण यांच्याबद्दल म्हणजे आमच्याबद्दल असं म्हणजे त्यांना हे नाही कधी म्हणजे भेदभाव दाखवलेला नाही. एकत्रच आमचं कुटुंब आहे आणि अजून पण आम्ही एकत्रच आहे. सगळं चालू. हो हो. आमची सून जरी जज असली तरी आम्हाला सगळ्या बाजून म्हणजे जे मान द्यायचे ते सगळं आम्हाला देते. त्यांनी पण इकडे घर बांधलंय, घर सुद्धा बांधलंय इथे 50 लाखाचं मळ्यात. हो 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 हो. ते बघायला मिळेल का? नाही आता बोलू पाहिजे. नाही म्हणजे बाहेरनं असं दिसतं. हो बाहेरनं दिसतं, मळ्यातलं दिसतं. खूप म्हणजे प्रेमान नटनट्या आमच्याकडे येतात. रमेश आमचा आला की पहिला घरात आल्याशिवाय, देवाच्या पाया पडल्याशिवाय, देवळात गेल्याशिवाय स्टेजवर कधीच चढलेला नाही. हो हो. त्याच्यावर खूप माझ्या मुलावर तो त्याला पण नेत होता फिल्म इंडस्ट्रीमध्ये, पण तो गेला नाही. तो पण खूप पूर्वी तुम्ही त्यांचे मूवी आले समजा माहेरची साडी तुम्ही कुठे बघितलात? आम्ही इथे श्रीराम नाट्य मंदिर तिथे बघितलं. एक प्राऊड फील आला असेल ना बघताना पिक्चर? बाई म्हणजे काय, अहो तो स्टेजवर चढला ना, माहेरची साडी, देणाराचे हात हजार, हे चांगल्या घरात झालंच कसं. परत नाटक म्हणजे एवढा आऊ खेतू तुम्ही बघितल्यावर तो स्टेजवर जर चढला ना तर असं म्हणजे थरथराट होतो ना तुमचा.
की तुम्हाला वाटेल की काय पैसे म्हणजे तुमचे 4,000 रुपये जरी एका तिकिटीला गेले तरी पैसा वसूल असं काम करतो आमचा है ना? रमेश, हो. ओके. मी चुलती हे चुलते ज्या अण्णा आलेत की पहिले ते बाळोबा सावंत आहेत ना रत्नागिरीला, तिथे उतरायचे. तिकडून मग आंघोळ वगैरे करून ते पहिले इथे घरी यायचे. घरी आल्यावर ते देवळात जायचे. आणि आमच्या अण्णा अगदी शांत स्वभावाचे, शांत अगदी. रमेशची आई पण मास्तर हो हो, आमची चुलती पण मास्तर होती. आणि एका रात्रीत घर बांधलेलं आहे. एका रात्रीत? हो हो, विशेष म्हणजे पाणी आम्हाला पाणी दिलं नाही. विहीर आहे ना, विहीर ती एका रात्रीत बांधलेली आहे. म्हणजे तिला एक खोदकाम केलं ना, जिद्दीवर होती ती, भयानक. तिला पण आपुलकी भरपूर. हो, पण अजून पण आमच्या घरात भेदभाव वगैरे काही नाही. माझा धंदा होता, छप्पर होता कुठे मुंबईला. आमचे वडील तिकडे होते. आता ती आमची काकी काय म्हणाली, बाबा म्हणायचे आमच्या वडिलांना, बाबा तू गावचा तू बघ, आम्ही मुंबईचा बघतो. पण अजून आमचं कुटुंब सगळं एकत्र. आमची सून जरी जज असली म्हणजे अजून येणं जाणं सगळ्यांचं आहे. त्यांचा मोठा भाऊ पण अविनाश, त्यांची एक बहीण आहे कोणाची, रमेशची. ती म्हणजे सगळं आमचं कुटुंब एकत्रच आहे. आणि तसं काय हे नाही. म्हणजे 2019 ला वारले ना? ओके. त्यांचं आणि तुमचं एकाच दिवसात लग्न झालं? एकाच दिवसात. त्याचं मुंबईला झालं, माझं गावी झालं. नाही, त्याचं तेच मुंबईला झालं, आमचं इथे झालं एकाच दिवशी. पण एकाच दिवशी लग्न झालं. ओके, चालेल. खूप छान अशी तुम्ही माहिती दिलात. आज इथे आलो, सर्वात अगोदर विचारायला घाबरत होतो, विचारू नको पण विचारला. काका खूप छान स्वभावी आहेत. धन्यवाद काका, तुम्ही एवढी छान माहिती दिलात. आणि मी जेवणाचं पण करते ना, म्हणजे आमच्याकडे पर्यटन वगैरे येतात, ते रूम आहे. अच्छा, होमस्टे पण आहे का? हो हो, खूप येतात लोक. अच्छा, यांचं ते होमस्टे देखील आहे भाटे. तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल की टुरिस्ट स्पॉट आहे. खूप जण इथे येतात टुरिस्ट. आणि हीच विहीर, याच विहिरीबद्दल बोलत होतात का काका? हो हो. ओके, ही विहीर जी तुम्हाला दिसत आहे ना, एका रात्रीत बांधलेली विहीर आहे. आणि खूप असं छान घर आहे. सरांच्या आजीनी बांधलेली ह्याची चुलती. अच्छा, रमेश सरांच्या आजीनी बांधलेली विहीर आहे आणि त्यांनीच बांधलेलं घर देखील आहेत. अच्छा, ते होमस्टे आहे का? ओके, म्हणजे फॅमिली येतात तेथेच राहतात? इथेच येतात. ओके, तर होमस्टे आहे. ओके, घर पण एकदम छानच आहे. असं म्हणजे जुना आहे. जे कोणाला बघायचं असेल तर एकदम जुना घर आहे. तिथे बसून शांत निवांत. ओके, हे बघा परिसर किती छान आहे. आणि भाटेच्या अगदी समोर जर तुम्ही गेलात तर खूप सुंदर असं समुद्र किनारा देखील आहे, बीच. माझा नंबर वगैरे द्या. ओके, म्हणजे जेवणाची ऑर्डर घेतो तुम्ही? ओके, म्हणजे नॉन व्हेज, व्हेज, मासे सर्व. काय नंबर आहे तुमचा जर कोणाला? 72 76 38 22 02. अच्छा, हे तुमचा नंबर. 22. काय म्हणताय काका तुमचा मुलगा? कामाला आहे बघा. हा, वाद्य वगैरे वाजवत होतो. हा, पिटीला जातो. काकींनी कॉफी दिलेली आहे. थँक्यू. हो, अच्छा, तुम्ही पण गाते का? हो, मी गाते. होय. मग आम्हाला काय आम्हाला साथ नाही करायचं, म्हणजे आम्ही आपलं गप राहतो. मला आता जपत नाही, तो असतो असंच बोलवा. क्रिकेट काय मॅच काढायची असेल ना, तू चौथा उतरणार आणि उतरणार आणि लोकांनी फोन मारली नाना की मॅच आली. कोणाबद्दल बोलताय तुम्ही? माझ्या मुलाबद्दल ऍक्टिव्ह पॅड वगैरे खूप. आमचा रमेश पण खूप प्रयत्न करत होता, म्हणजे भयानकच. पण तो म्हणजे नाही, टीव्हीवर पण ते सारेगमप मध्ये पण नेत होता, काय करून गेला नाही तो. खूप प्रयत्न आमचे रमेश केला. कारण आपल्या माणसाला असं म्हणजे एवढं कोण प्रयत्न करत नाही, पण त्याने खूप केला. पण तो गेला. आता ऍक्टिव्ह पॅड वगैरे वाजवत होतो सगळं. वाजवायला गेला होता तिकडनं आणि तो यायला निघाला जोगेश्वरला मावशीकडे. पाठोपाठ पाय सगळे घ्या. अरे भाटकर आमच्याकडे हा भाटक आला.
आणि रेडिओ केंद्रावर त्याला बोलवलं होतं, जय भाटकर म्हणून आहे ना भाटे रत्नाचा, तो त्या ह्याच्यामध्ये होता रेडिओ केंद्रामध्ये. आणि म्हणजे म्हणतो तुझा पोरगा एवढा वाद्य वाजवू, पण पाठवून जे गेलाच नाही. तो पण म्हणजे खूप प्रयत्न आणि करत होता. रमेश इथे 4 तास बसलेला होता आणि तू तिकडे बसलेला होता. 2010 मध्ये वादळ झाला होता इथे. मोठं झालं होतं. त्याच्यात मी आजार बायपास झाला माझा. हो? त्याच्यानंतर वादळ झाल्यानंतर मग हे मग रिपेअर. तेव्हा ते सगळी मुंबईकर ताबडतोब आलेली. इथे? हे माड पडले होते 2 आमच्या घरावर. हो. बापरे. खूप म्हणजे पण सगळी फॅमिली आमची मुंबईची आलेली. हा ना. आणि रमेश का आमचा 6 महिन्यात नाटक वगैरे असेल ना गोष्टीला तर वर्षात 6 महिन्यात वर्षात 3दा पण यायचं असं म्हणजे. ओके. काकी तुमचा नंबर सांगा, म्हणजे राहण्याचं जर कुणाचं असेल तर इथे राहू शकतं, कुणाला जेवण पाहिजे असेल तर देखील येऊ शकतात ना. घरचं जेवण, अगदी घरचं जेवण. घरचं जेवण. ओके. काय नंबर आहे? खूप लोक माझ्याकडे म्हणजे येतात जातात वगैरे. 72 76 38 22 02. राहण्यापासून कोणाला मच्छी करून पाहिजे असेल तर मी मच्छी करून देते. कोणाला म्हणजे भाकरी वगैरे तांदळाची किंवा दुसरं काय पाहिजे असेल तरी पण मी म्हणजे कोणाला कशा तऱ्हेचं पाहिजे असेल तसं, पण त्यांना सुद्धा खूप आवडतं. धन्यवाद, खूप छान अशी माहिती दिलात. धन्यवाद. चला चालेल, थँक्यू. चल ये बाबा. पण आता आमचा स्वभाव तुम्हाला समजला. खूप खूप छान स्वभाव आहे. खूप खरंच खूप छान स्वभाव आहे. येस. चला येतो. थँक्यू. आश्रितुला आहे जा. हो नक्की नक्की येणार. 5 महिने क्रिकेट नाही खेळलोय मी. 5 महिने ॲक्सिडेंट नंतर. चला हे बंगलो कुठे आहे ते बघतो आधी मी. ग्रामपंचायत वरती जिम आहे आणि भाटे गाव अतिशय सुंदर असं गाव आहे बघा. मला कुठे आहे आता रमेश भाटकर सरांचा बंगलो माहिती आहे कुठे आहे? रमेश भाटकर सरांचा बंगलो पुढे आहे. थँक्यू. मी 2019ला जेव्हा ST मध्ये जॉबला होतो तेव्हा राहायचो मी. मोठे मोठे सर्व क्रिकेट खेळत आहेत बघा. इथेच राहायचो मी. आता रमेश भाटकर सरांचा बंगलो कुठे आहे? बंगलो बंगलो हे अच्छा आहे बघा. हे रमेश भाटकर सरांचा बंगलो आहे. समोर जे तुम्ही बघत आहात हे रमेश भाटकर सरांचा बंगलो आहे आणि इथे क्रिकेट चालू आहे बघा. सनसेट बघा, अगदी छान सुंदर असं सनसेट आहे. क्रिकेट चालू आहे. सुंदर असं वातावरण आहे सर. सुंदर. भाटे बीचला जाऊया. इथे भाट्यात राहायचो मी. जास्त नाही राहिलोय, 2-3 दिवस राहिलोय मी माझ्या मित्राबरोबर जेव्हा मी ST मध्ये कामाला होतो. आणि खूप लवकर आपली शॉर्ट फिल्म येणार आहे. शूटिंग चालू आहे. मला वाटते एक महिना जाईल. त्याला रिलीज करू आपण. तुमच्या सर्वांचं प्रेम पाहिजे आपल्या शॉर्ट फिल्मला. ग्रामपंचायत वरती जिम, सुंदर असं गाव. भाटे बीच वरून तुम्हाला सुंदर असं सनसेट दाखवतो आज मी. सुंदर असा सनसेट.
बीचला आलो आणि इथे संध्याकाळी सनसेट, अतिशय सुंदर असं सनसेट बघितलं आहे. आणि छोटी बोट आहे. आपले सबस्क्रायबर कसे हो? संध्याकाळची वेळ आहे. भाटे बीच समोर मी आलेलो आहे. आता घरी जाऊया आपण. चला आलोय घरी. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. खुदा हाफिज. म्हणतो वापस व्हिडिओ. थँक्यू.